रामकृष्ण हरी मित्रांनो, तब्बल 3 वर्षानंतर यंदा पवित्र अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास आला आहे. या महिन्यात भक्तीचे अक्षय फळ मिळते आणि याच अधिक मासातील सर्वात महत्त्वाची आणि भगवान श्रीकृष्णांची अत्यंत लाडकी एकादशी म्हणजे पद्मिनी एकादशी, ज्याला कमला एकादशी असंही म्हणतात. यंदा 27 मे रोजी हा अत्यंत दुर्मिळ योग येत आहे. असे मानले जाते की पद्मिनी एकादशीचे व्रत केल्याने तब्बल 10,000 वर्ष कठोर तपश्चर्या केल्याचे फळ मिळते. ज्यांना संतती सुख नाही त्यांना पुत्र प्राप्ती होते, घरात धनसंपत्ती आणि ऐश्वर्य नांदते आणि मृत्यूनंतर थेट वैकुंठ धामाची प्राप्ती होते. चला तर मग जाणून घेऊया या एकादशीची एक चमत्कारिक पौराणिक कथा. त्रेतायुगात माहिष्मती नगरीमध्ये कृतवीर्य नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याला 1000 राण्या होत्या, पण एका ऋषीच्या शापामुळे त्याला एकही संतान नव्हती. यामुळे दुःखी होऊन राजाने जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे ठरवले. त्याची पतिव्रता राणी पद्मावती ही देखील सर्व सुखांचा त्याग करून पतीसोबत जंगलात आली. राजाने गंधमादन पर्वतावर 10,000 वर्ष कठोर तप केले, तरीही भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा राणी पद्मावतीने जवळच राहणाऱ्या सती अनुसूया माता यांच्या चरणी धाव घेतली. अनुसूया मातेने तिला उपाय सांगितला की राणी, लवकरच पुरुषोत्तम मास येत आहे, त्यातील पद्मिनी एकादशीचे तू निर्जला व्रत कर, भगवान श्रीकृष्ण नक्की प्रसन्न होतील. राणीने अत्यंत श्रद्धेने हे व्रत केले आणि एकादशी पूर्ण होताच भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले. भगवंतांनी सांगितले की वर्षभरातील 24 एकादशींमध्ये पद्मिनी एकादशी मला अत्यंत प्रिय आहे. भगवंतांच्या आशीर्वादाने राजा राणीला कृतवीर्य अर्जुन, कार्तवीर्य अर्जुन नावाचा महापराक्रमी पुत्र प्राप्त झाला, ज्याला तिन्ही लोकात कोणीही हरवू शकत नव्हते. तो इतका पराक्रमी बनला की पुढे जाऊन त्याने रावणाला देखील बंदी बनवले. मित्रांनो, हा सर्व चमत्कार या पद्मिनी एकादशीच्या व्रताचा होता. 3 वर्षातून एकदा येणारी ही संधी सोडू नका. यंदा 27 मे रोजी हे व्रत नक्की करा आणि श्रीकृष्णांची कृपा मिळवा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.